राज्यात गाजलेल्या दूध भेसळ प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी 10 जणांना अटक केली। पोलिसांच्या या कारवाईनंतर प्रकरणातील एकूण अटकेचा आकडा 24 वर पोहोचला। 4 जुलै रोजी एफडीए आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्यातील 5 जिल्ह्यात एकाच वेळी छापेमारी करून दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता। दरम्यान दूध भेसळीसाठी शॅम्पू, दुधाची पावडर, केमिकल्ससह इतर पदार्थांचा वापर केला जात असल्याचं तपासातून समोर आलं। या आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मनसेच्या ते दूध भेसळीच्या गुन्ह्यामध्ये ते आज सध्यापर्यंत एकूण 24 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा जे मोडस ऑपरेंडी आहे त्यामध्ये वे पावडर, त्याच्याबरोबर पाणी, एमल्सिफायर, ऑइल आणि शॅम्पू किंवा सर्फ वॉटर अशा प्रकारची 5 गोष्टी अशा मिश्रण करून एखाद्या मशीनचा वापर करून ते जे दूध आहे सिंथेटिक आणि अडल्टरेटेड ते तयार केला जात होता आणि त्याला मग जे ओरिजिनल दूध आहे खरं आहे त्याच्यात मिक्स करून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय होत होता। या दूध भेसळीसाठी सुशांत हिंगेने कसा फॉर्म्युला तयार केला होता तो आपण पाहूया। दूध भेसळीसाठी सुशांत हिंगेने एक फॉर्म्युला तयार केला होता। तो स्किम मिल्क पावडर, व्हे पावडर, पाम तेल, इम्प्लिस्पायर, डिटर्जंट आणि शॅम्पू वापरून दूध भेसळीसाठीचं मिश्रण तयार करायचा। स्किम मिल्क पावडरमुळे फॅट तर व्हे पावडरमुळे दुधातल्या प्रोटीन्सचं प्रमाण वाढतं। इम्प्लिस्पायर आणि शॅम्पू हे इतर घटकांना एकजीव करण्यासाठी वापरले जायचे। हे बनावट दूध राज्यातल्या वेगवेगळ्या दूध संकलन केंद्रांवर पोहोचवलं जायचं। संकलन केंद्रातनं बनावट दूध नामांकित डेअरींपर्यंत पोहोचायचं। डेअरीमध्ये पिशवी बंद झाल्यानंतर दुधाचा ग्राहकांच्या किचनपर्यंतचा प्रवास सुरू व्हायचा।